श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या आहे पितृपक्षातला पहिलाच मोठा शुक्रवार। तर आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतांना समर्पित असतो आणि त्या दिवशी आपण त्या देवी देवतांची पूजा करत असतो, सेवा करत असतो आणि त्याचबरोबर आपण त्यांची पूजा आराधना करत असतो आणि त्यांचा आशीर्वाद हा आपण प्राप्त करत असतो। त्याचप्रमाणे त्या दिवशी आपण जर काही उपाय केले आणि त्या उपायांचा देखील आपल्याला फळ हे प्राप्त होत असतं। आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे अडचणी येत असतात, काही शारीरिक अडचणी असतात, काही मानसिक अडचणी असतात, तर काही आर्थिक अडचणी असतात, त्याचबरोबर काही संकट असतात आणि बऱ्याच समस्या देखील असतात। तर या सर्व समस्या अडचणी नष्ट करण्यासाठी किंवा त्या घालवण्यासाठी आपण खूप सारे प्रयत्न देखील करत असतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्याच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्याखाली आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे। जर आपण हा उपाय शुक्रवारच्या दिवशी जर केला तर आपल्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही। असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला अतिशय महत्त्व दिलं जातं। कोणतेही शुभ कार्य किंवा एखादी पूजा किंवा सेवा जेव्हा आपण करत असतो तर त्यावेळी आपण एक दिवा हा प्रज्वलित करून त्या दिव्याला साक्षी म्हणून ठेवतो आणि त्या दिव्याला आपण स्थापित करत असतो आणि मग त्यानंतर आपण त्या एखाद्या शुभ कार्याची किंवा पूजेची किंवा सेवेची सुरुवात करत असतो। तर अशा वेळेला आपण एखाद्या दिवाचा जेव्हा उपाय करतो तर त्याचं 100% आपल्याला फळ हे प्राप्त होत असतं। दिवा हा प्रज्वलित होऊन तो दुसऱ्याला प्रकाशित करत असतो। नानाविध धारण करणारा हा दिवा म्हणजे शुभ शकुनाचं प्रतीकच असतो आणि आपल्याला तो सकारात्मकतेचा आणि प्रकाशाचा मार्ग दाखवणारा असतो। तर यामुळे दिव्याला अतिशय महत्त्व दिलं जातं। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे दोनही एक अतिशय महत्त्वाचे दिव्याचे उपाय सांगणार आहे आणि हे उपाय तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचे आहेत। आता तुम्ही भरपूर कष्ट करत असता, मेहनत करत असता आणि तरी देखील तुम्हाला लक्ष्मी प्राप्त होत नाही। तुम्ही केलेल्या कष्टाला, मेहनतीला तुम्हाला योग्य तो मोबदला मिळत नाही, म्हणजेच काय तर तुमचं नशीब तुम्हाला साथ देत नाही। म्हणून यासारख्या गोष्टी तुमच्यासोबत घडत असतात। तर तुमच्या नशिबाने तुम्हाला साथ द्यावी, तुम्ही केलेल्या कष्टाला, मेहनतीला तुम्हाला योग्य तो मोबदला मिळावा, त्याचं फळ मिळावं, प्रॉफिट मिळावं, त्याचबरोबर तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती व्हावी। तसेच बऱ्याच वेळेला तुम्ही कष्ट मेहनत करता आणि तुम्हाला लक्ष्मी प्राप्त होते सुद्धा, पण ती लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड स्वरूपात राहत नाही। म्हणजे तुमच्या हातामध्ये पैसे येतात पण ते पैसे कोणत्या ना कोणत्या कारणाने तुमच्या हातातून बाहेर पडतात किंवा ते निघून जातात। माता लक्ष्मी ही चंचल असल्यामुळे ती एका जागी स्थिर राहत नाही आणि ज्या घरामध्ये माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही पूजा, सेवा आणि उपाय केले जातात तर त्याच घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थिर राहते आणि त्यामुळे त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारच्या पैशाच्या अडचणी निर्माण होत नाहीत। सोबतच जी घरामध्ये लक्ष्मी येत असते तर त्या लक्ष्मीमध्ये सुद्धा वाढ होत असते आणि अखंड लक्ष्मी आपल्याला प्राप्त होत असते। तर तुम्हाला काय करायचं आहे, उद्याच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे। तर हा दिवा तुम्ही कणकेचा घ्या, मातीचा घ्या, स्टीलचा घ्या, तांब्याचा घ्या किंवा तुम्ही इतर कोणत्याही धातूचा दिवा तुम्ही घेतला तरीही चालेल। दिवा हा फक्त तुम्हाला व्यवस्थित बघून घ्यायचा आहे, कुठेही त्याला क्रॅक्स वगैरे गेलेले नसावेत, तर असा व्यवस्थित दिवा तुम्हाला बघून घ्यायचा आहे। त्या दिव्याला तुम्हाला कुंकू, हळद वगैरे लावायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक लांब वत बनवायची आहे। तर या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे किंवा तुमच्याकडे जे कोणतं तूप असेल पण ते फक्त गाईचं असलं पाहिजे। तर हा दिवा तुम्हाला त्या तुपाने प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला तांदळाचं एक स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक काढल्यानंतर त्या प्लेटमध्ये तुम्हाला तो दिवा ठेवायचा आहे आणि दिवा ठेवण्याच्या आधी त्या स्वस्तिकावरती आपल्याला हळद कुंकू सुद्धा अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर हा दिवा आपल्याला त्या तांदळावरती ठेवायचा आहे। हा दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये लावायचा आहे। आता हा दिवा लावताना तुम्ही हॉल जिथे असेल त्या ठिकाणी तुम्हाला हा दिवा लावू शकता किंवा तुम्ही तुमच्या किचनमध्ये लावला तरीही चालेल आणि तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्ही हा दिवा ठेवायचा आहे। प्लेट ठेवायची आहे, त्या प्लेटमध्ये तुम्हाला तांदळाचे स्वस्तिक बनवायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला हा अशा पद्धतीने दिवा ठेवायचा आहे।
आणि त्यानंतर तुम्हाला त्या दिव्याला हळदी कुंकू सुद्धा लावायचं आहे। माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि तुमची धनप्राप्तीची, लक्ष्मी प्राप्तीची जी काही तुमची इच्छा आहे, त्याचबरोबर तुमच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या तुम्हाला सर्व लक्ष्मीला प्रार्थना करून सांगायचं आहे। हा उपाय जर तुम्ही शुक्रवारी संध्याकाळी केला तर तुमच्या सर्व पैशांच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या सर्व अडचणी दूर होतील। त्याचबरोबर तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल। तुम्हाला तुमचे जे लक्ष्मीचे मार्ग आहेत तर ते लक्ष्मी प्राप्तीचे सर्व मार्ग मोकळे होतील। तर हा एक उपाय तुम्हाला उद्या प्रभावशाली संध्याकाळी करायचा आहे। आता यानंतर दुसरा उपाय सुद्धा तुम्हाला मी एक सांगणार आहे। तर हा उपाय सुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये करू शकता। तर पहा, तुमच्या घरामध्ये जर वारंवार तुमच्या घरातल्या सदस्यांवरती वारंवार संकट येत असतील, एखाद्या व्यक्तीचं काम जे त्यांनी हाती घेतलेलं आहे तर ते काम पूर्णत्वास जात नसेल, तुमच्या मुलांवरती मुलींवरती जर वारंवार संकट येत असेल, तुमच्या घरामध्ये वारंवार आजारपण येत असेल किंवा तुमच्या घरामधल्या अशा ज्या व्यक्ती आहेत तर त्यांचं जे महत्त्वाचं काम आहे तर ते त्यांचं काम होत नसेल आणि त्या कामामध्ये त्यांना वारंवारच संकट किंवा अडथळे येत असतील आणि त्यामुळे ते काम जे आहे तर ते पूर्णत्वास जात नसेल, तर अशा प्रकारच्या कोणत्याही समस्या जर तुमच्या घरामध्ये वारंवार येत असतील, संकट वारंवार येत असतील, तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। हा उपाय करण्यासाठी सुद्धा तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे। अगदी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला एक जोड वातीची मिळून एक वात तुम्हाला या दिव्यामध्ये घालायची आहे आणि त्याला तुम्हाला लाल वात बनवायची आहे। पांढरी वात जी असते तर ती पांढरी वात तुम्ही घेऊ शकता आणि त्याला थोडासा तुम्हाला कुंकू लावायचा आहे आणि तुम्हाला त्याची लाल वात बनवायची आहे। आता या दिव्यामध्ये तुम्हाला तूप घालायचं नाहीये, तर तुम्हाला तेल घालायचं आहे। कोणतंही तेल तुम्ही घातलं तरी चालेल। तुमच्याकडे जर तिळाचं तेल असेल तर ते घाला किंवा इतर कोणतं तेल तुम्ही जे पूजेसाठी वापरता तर ते तेल तुम्ही वापरलं तरीही चालेल। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे सेम प्लेट एक घ्यायची आहे। त्या प्लेटमध्ये तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे। त्या स्वस्तिकावरती तुम्हाला हळद कुंकू वाहायचं आहे आणि त्यानंतर हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला त्या तांदळाच्या राशीवरती ठेवायचा आहे। हा तेलाचा दिवा जो आहे तर तो तुम्हाला तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला ठेवायचा आहे। ठेवल्यानंतर त्या दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे आणि दिव्याला तुम्हाला प्रार्थना करायची आहे। ज्या पण काही अडचणी तुमच्या आहेत, जी काही संकट तुमच्यावरती येत आहेत तर ती सर्व संकट येऊ नयेत अशी माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करून सांगायचं आहे। हा उपाय तुम्ही शुक्रवारच्या दिवशी जर केला तर तुमच्या घरावरती किंवा तुमच्यावरती आणि तुमच्या आयुष्यावरती कुठल्याही प्रकारचं संकट येणार नाही। तर अत्यंत प्रभावशाली असे दोन उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत। त्यासोबतच आपण जेव्हा उपाय करत असतो तर उपायासोबत आपण नेहमी सेवेची जोड द्यायची असते। शुक्रवारी माता लक्ष्मीचा दिवस असतो आणि त्यामुळे आपल्याला या दिवशी लक्ष्मी सुक्तम म्हणायचं आहे। त्याचबरोबर जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर त्याला कुंकुमार्चन तुम्हाला करायचं आहे। लक्ष्मी मातेची मूर्ती तुमच्याकडे असेल किंवा तुमच्याकडे जी तुमच्या कुलदेवीची मूर्ती असेल, टाक असेल तर त्यावरती तुम्हाला अभिषेक घालायचा आहे, कुंकुमार्चन करायचं आहे। तर या सर्व सुद्धा गोष्टींची तुम्हाला जोड द्यायची आहे उपायासोबतच। तर श्री सुक्तम म्हणत आपल्या लक्ष्मी यंत्रावरती आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे, विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे। 108 वेळेला जमणार असेल तर 108 वेळेला म्हणा, जर शक्य नसेल तर तुम्ही तो अगदी 21 वेळेला किंवा 24 वेळेला म्हटला तरीही चालेल। तर अशा पद्धतीने या सेवा सुद्धा आपल्याला शुक्रवारी करायच्या आहेत आणि हे जे तुम्हाला एक दोन प्रभावी उपाय मी जे सांगितलेले आहेत तर ते सुद्धा तुम्हाला करायचे आहेत। आता हे जे दिवे आपण लावलेले आहेत तर ह्या दिव्याखालची जी वस्तू आपण ठेवलेली आहे, तांदूळ जे ठेवलेले आहेत तर त्या तांदूळ आपल्याला काय करायचं आहे, दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्हाला उचलून घ्यायचा आहे। त्यानंतर दिव्याखाली आपण जे तांदूळ ठेवलेले तर ते तांदूळ आपल्याला आपल्या नेहमीच्या तांदळाच्या डब्यामध्ये टाकून द्यायचे आहेत। म्हणजे ते तांदूळ आपल्याला परत यूज करायचे आहेत आणि त्यातले थोडेसे तांदूळ हे आपल्याला गाईला किंवा पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत। आणि तुमची मासिक पाळी असेल तर तुम्ही हा उपाय करू शकणार नाही, तर हा उपाय तुम्ही पुढच्या शुक्रवारी केला तरीही चालेल। तर असे हे अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्ही उद्या संध्याकाळी आवर्जून तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा। तुम्हाला खूप छान असा अनुभव येईल। तुमच्या ज्या काही सर्व अडचणी आहेत तर त्या सर्व अडचणी दूर होतील। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।